कायदा सुव्यवस्थामध्ये मी मगाशी सांगितलं, गांभीर्याने सरकारचा हस्तक्षेप इतका वाढलेला आहे. मग लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील, होऊन गेला की ते कारवाई करू नको, कारवाई करायची नाही, कारवाई केली तर त्या अधिकाऱ्यांना सांगतो तुझी बदली करून टाकू. आणि त्यामुळे बेकायदेशीर व्यवसायापासून अगदी खून दरोड्यापर्यंत कायमची संख्या फार वाढली. आपल्याला खरंच सांगतो, तरुण वर्ग या ऑनलाईन जुगारामध्ये प्रचंड अडकलेला आहे. आणि काही तरुणांनी आत्महत्या केल्या. याच सभागृहामध्ये चर्चा झाली ना, तुम्ही त्या ऑनलाईन गॅमलिंगला कुठे बंदी घातली, काय कारवाई केली? जर तुमचं सरकार या चर्चेच्या माध्यमातून कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन देत असेल आणि ते गुन्हे जर कमी होत नसतील, सर्रास ऑनलाईन गॅमलिंग जर चालू असेल आणि त्यात कर्जबाजारी झालेली मुलं आत्महत्या करतात, अशा प्रकारचा निश्चितपणाने या ठिकाणी पाहायला मिळते. तुमची कारवाई फक्त कुठे होते? विरोधकावर होते. त्यांचा एखादा कार्यकर्ता, त्यांचा एखादा माणूस दबावाखाली आपल्याकडे आणायचं म्हटल्यावर सर्रास पोलिसांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं जातं तुम्ही यांच्यावर कारवाई करा, आणि तो शेवटी तुमच्याकडे आल्यानंतर सांगतात ती कारवाई करू नका. मी अशी बरीच उदाहरणं देईल की ज्या उदाहरणातून नाईलाजाने एखादा कार्यकर्ता तुमच्याकडे सरेंडर होतो. ही तुमची राजकारणातली सध्याची रणनीती आहे. पूर्वी फक्त तुमचा राजकारण सत्ता आणि पैसा किंवा सत्तेच्या माध्यमातून अधिकार यापुरतं मर्यादित राहिलं नाही. आता सत्तेच्या माध्यमातून समोरचा विरोधी पक्षातला सगळा फोडतोड अशा प्रकारचा प्रयत्न तुमचा सुरू झालेला आहे.